काय सांगता, शेंगदाणा लाडूसाठीचे शेंगदाणे खरपूस भाजले जात नाही, टरफल काढायला त्रास होतो किंवा गूळ आहे तो एकदम कोरडा कोरडा होऊन जातो आणि लाडू बांधलेच जात नाही। तर हे सगळं होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स सकट हा व्हिडिओ आहे। बरं मी काय म्हणते, शेंगदाणा लाडू तर आपण करणार आहोतच, पण इथे या रंगीत ओढणीखाली एक डबा आहे, बॉक्स आहे, त्यामध्ये आपलं नवीन बहारदार जे प्रॉडक्ट येणार आहे ना ते प्रॉडक्ट आहे। तर हे प्रॉडक्ट काय असेल कमेंट करून गेस करा। आम्ही 5 लकी विनर्स काढणार आहोत यावेळेस। बरं प्रॉडक्ट कधी रिव्हील करणार आहोत, या शुक्रवारी 26 तारखेला दुपारी बरोबर 1 वाजता आपल्या मधुराज रेसिपी मराठीवर। त्याचसोबत विनर्सची नावं देखील घोषित करणार आहोत। त्यामुळे चला पटापट कमेंट करा आणि कळवा प्रॉडक्ट काय आहे ते। नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। खमंग खुसखुशीत शेंगदाणा लाडू करूयात, जे बांधताना वळताना साजूक तूप अजिबात घालायची गरज नाही आहे आणि फटाफट तयार होणार। 1 किलोच्या प्रमाणात आहे। तर काय करायचं आहे, 600 ग्रॅम आपण इथे शेंगदाणे घेतो आणि हे शेंगदाणे खरपूस भाजून व्हावेत याकरता आहे ना एकदम मंद आचेवर एकसारखं असं ढवळत भाजत राहायचं। नाहीतर काय होतं ना, शेंगदाणे बाहेरनं त्याचा पटकन रंग बदलतो आणि आतमध्ये मऊ राहतात, खुसखुशीत नाही होत। त्यामुळे अगदी मंद आचेवर निगुतीने हे एकसारखं मिसळत भाजत राहायचं। बरं आणखी एक, शेंगदाणे निवडून घ्या, कारण किती काही केलं ना तरी एखाद दुसरा खवटदाणा हा असा निघतोच। हे बघ, आपल्या फॅमिलीमध्ये कसं होतं ना, कितीही चांगले लोक असले तरी एखाद दुसरा खवट नमुना असतोच, तसं शेंगदाण्याचंच आहे। कितीही चांगल्या प्रतीचे शेंगदाणे आणले तरी एखादा खवट शेंगदाणा त्यामध्ये निघतोच। चला इथे अगदी 5 मिनिटं झालेत आणि हे बघा शेंगदाण्यांना हलका हलका असा रंग यायला सुरुवात झाली। थांबायचं नाही, अजिबात न थांबता एकसारखं मिसळत राहून भाजून घ्यायचं। शेंगदाणे भाजत असताना असा टसटस टसटस आवाज येतो, हे बघा आला की नाही, याचा अर्थ आपले शेंगदाणे मस्त खवंग असे भाजत आलेले आहेत। आता इथे ऑलमोस्ट झालेत, पण मला आणखी खरपूस करायचं आहे। आहा हा काय आवाज येतो, पॉपकॉर्न फुटतात तसं शेंगदाणे पण फुटल्याचा आवाज येतो। शेंगदाणे नाही फुटत, त्यावरचं जे टरफल आहे ते सुटं होतं। काय असतं ना, काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो शेंगदाण्यांमध्ये, जसजशी त्याला उष्णता लागते तसतसं त्या पाण्याची वाफ होते, त्या वाफेला रिलीज व्हायचं असतं बिचारीला, आणि म्हणून ते टरफल फोडून बाहेर येण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो। सगळ्यांनीच असं मध्ये मध्ये रिलीज होणं गरजेचं असतं मेंटल हेल्थ करता। तरी आणखी एक 2-3 मिनिटं हे भाजून घेते। चला शेंगदाणे आहेत ना छान खरपूस भाजून झाले, टोटल 15 मिनिटं मी हे भाजलेत आणि हे बघा आहा हा। आता गॅस बंद करते, बघा काय मस्त टचाटच वाजतात गॅस बंद केला तरी, आणि रंग बघा छान असं एकसारखं खरपूस भाजून झालं। चला इथे ना हे शेंगदाणे भाजून झाले ना की काढायची गडबड नाही करायची, आणखी एक 5 मिनिटं हे असंच मिसळत राहायचं, म्हणजे ते आणखी खरपूस होतात। गॅस बंद आहे, तवा गरम आहे, पण ती भाजण्याची म्हणजे त्यातली गरम वाफ बाहेर काढायची प्रक्रिया पण होते आणि शेंगदाणे असेच आणखी खुटखुटीत व्हायला मदत होतात। त्यामुळे लगेच असे काढू नका गरम, काय होतं ना, गरम पाण्याची पुन्हा वाफ होते आणि शेंगदाणे मग परत मऊ पडू शकतात किंवा चामट होऊ शकतात। त्यामुळे तव्यातून काढायची गडबड नका करू। एक आणखी फक्त असं ढवळत राहिलं ना, गरम वाफही जाते आणि शेंगदाणे खुटखुटीत राहतात। चला शेंगदाणे खुटखुटीत असे भाजून झालेत, कमाल दिसत आहेत, आणि हे हलके गरम ठेवायचे। हलके गरम असताना याचे टरफल काढायचे। आता एक ऑप्शन आहे टरफल काढायचा, असं हातामध्ये घेऊन तुम्ही काढू शकता, पण या प्रोसेसला फार वेळ जातो, फटाफट करायचं आहे की नाही आपल्याला। अशी एखादी कापडी बॅग घ्यायची, सुती शक्यतो, आणि यामध्ये हे शेंगदाणे भरून घ्यावे। सगळेच घाला, मोठी बॅग घ्या म्हणजे झटक्यात काम होते आणि हाताला चटका देखील नाही बसत। चला शेंगदाणे सगळे भरून झाले की बॅग घ्यायची आणि हे असं फक्त त्याला मसाज करायचा। हे बघा हे असं, म्हणजे त्याची साल किंवा म्हणजे त्याचं टरफल आहे ना फटाक्कन निघून येतं आणि हात भाजत देखील नाही। चला आता हे टरफल काढलेले शेंगदाणे परातीमध्ये काढून घेऊयात।
आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण ही सुपात किंवा ताटलीत घेऊन पाखडून याची टरफलं काढतो, पण अगदी सोपी पद्धत दाखवते. हा झाऱ्या आहे की नाही, या झाऱ्यामध्ये हे शेंगदाणे घ्यायचे आणि याचं साल काढून घ्यायचं. बघ, टरफल उडते नाही आणि शेंगदाण्याचं हे फोलफाट देखील त्यापासून सेपरेट व्हायला मदत होते. आणि हे आता काढूयात सेपरेट डिशवर. चला, आता शेंगदाण्याची टरफलं काढून घेतली. 600 ग्रॅम शेंगदाणे आहेत, तर त्यामध्ये 400 ग्रॅम आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. थोडा जास्त हवं असेल गोडसर, जास्त गुळ घातला तरी काही हरकत नाही, पण 400 ग्रॅम हा परफेक्ट आहे गोडीला माझ्या अंदाजाने. आता आधी कूट करा, मग गुळ फिरवा, मग कूट करा, मग ते एकसंध करा. ही सगळी लेंदी प्रोसेस टाळण्यासाठी शेंगदाण्यासोबतच असा फोडलेला गुळ मिसळून घ्यायचा. आता हे गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण थोडं थोडं म्हणजे लहान लहान बॅचेसमध्ये मिक्सरमध्ये काढून घेऊया. आता मिक्सरमध्ये पल्स करत करत हे फिरवून घ्यायचं एकत्र. परफेक्ट. आणि आता हे मिश्रण एकत्र काढून घेऊयात. चला, आणि आता याच प्रकारे सगळं हे मिश्रण मी तयार करून घेते. शेवटची बॅच देखील तयार आहे. मिक्सरमध्ये आपण जेव्हा ते फिरवतो ना, हलकीशी उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेमध्येच हे लाडू छान वळले जातात. आणि खूप पावडर नाही करत, नाहीतर खाताना गिळगिळ लागतात. हलके शेंगदाणे, हे बघा, हलकेसे शेंगदाणे अख्खे दिसले पाहिजे. आता यामध्ये वेलची पूड घालूयात. वेलची पूड नाही घातली काही हरकत नाही, पण गूळ आहे तर जायफळ आवर्जून घाला. आणि यामध्ये चिमूटभर मीठ. नमनाला घडीभर तेल तसं गोडाला चिमूटभर मीठ. आता हे मिसळूयात आणि याचे लाडू बांधायला घेऊयात मिश्रणाचं. थोडं थोडं मिश्रण घ्यायचं. हे बघा, अगदी सहज लाडू बांधले जातात. छान. आता बेस लाडूचा बांधला गेला की हा हाताच्या उष्णतेने एकसारखा करून घ्यायचा. गूळ लगेच विरघळतो, वितळतो हाताच्या उष्णतेने, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. छान बांधले जातात. वा, बघा, गेला की नाही लाडू बांधला. तरी आपण साजूक तूप वगैरे काही नाही वापरलं, न तेल वापरलं. अजून आपण एकसारखे करून घेऊ शकतो. चला, परफेक्ट असा आपला लाडू बांधला गेला. ठेवूयात डिश. आणि याच प्रकारे सगळे लाडू बांधून घ्यायचे. आधी मिश्रण हातात घ्यायचं, त्याला असं एकजीव करायचं म्हणजे ते सुटत नाही, लाडू वळत. थोडंसं असं दाब देऊन एकजीव करायचं. हे बघा, हे बघा, छान लाडू वळला जातो आणि अजिबात सुटत नाही. आता हा देखील बाजूला ठेवूयात. शेंगदाणा लाडू तयार आहेत. 1 किलोच्या अचूक प्रमाणात. 1 किलोमध्ये मध्यम आकाराचे बरोबर 30 लाडू तयार होतात. आकार कमी जास्त कराल तसे ते चेंज होतात. बरं, इथे आता काय होतं ना, थंडीचे दिवस सुरू झाले. पावसाळ्यात शक्यतो त्रास नाही होत कारण हवा दमट असते, पण थंडीच्या दिवसांमध्ये गूळ खूप कोरडा पडतो. अशा केसमध्ये म्हणून मी परात वापरते. मला असं वाटलं की गूळ कोरडा पडतोय तर गॅस 20 ते 30 सेकंद फक्त चालू करायचा, म्हणजे परात गरम होते. त्या उष्णतेने गूळ हलकासा मऊ होतं, त्यातला कोरडेपणा निघून जातो आणि लाडू बांधायला अगदी सोपं पडतं. आहे की नाही महत्त्वाची टिप. चला, अशा छान छान टिप्ससाठी आणि रेसिपीसाठी पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.